आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन चार गोष्टी तुमच्यासमोर मांडतो. मित्रांनो, बघा की आता बाबासाहेबांच्या विषयीचं सगळं काही तुम्हाला सगळ्या मंचाच्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं. 2005च्या नंतरच्या पिढीला काय वाटते, काय बाबासाहेब आहे, ही आजची खरी घटना म्हणजे बाबासाहेबांना समजणारा जो युवा आहे तो तयार करण्याचा खरा प्रयत्न हा मंच करतो. या मंचाची जी संकल्पना आहे सामाजिक समरसता, ही यातूनच आहे की आता जो 2005च्या नंतर जन्माला आलेला जो मुलगा आहे ज्याला बाबासाहेब समजले पाहिजे, या संकल्पनेतून हा प्रोग्राम आपण आज इथे घेतलेला आहे. तुम्हाला सांगतो की जर का मला काही निवडायची वेळ आली की बा तू गीता निवडशील की संविधान, तर मी सगळ्यात पहिले संविधान निवडेल. ही धारणा आजच्या युवकांमध्ये असली पाहिजे. बघा मित्रांनो, या देशाचा जर आत्मा जर असेल महात्मा गांधी आणि याची जी काया जर रचली असेल सरदार पटेलांनी, तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये प्राण फुटण्याचं काम जर काही केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज आपण इथे एवढ्या खंबीरपणे उभे राहून आज मी तुमच्यासमोर देखील बोलू शकतो. मित्रांनो, हे सगळं घडत असताना या युवा पिढीला या सामाजिक संकल्पनेतनं आपल्याला बांधायचं आहे. त्यांना बाबासाहेबांचा संविधान समजून सांगत असताना त्यांना हे सांगायचं आहे की त्या 7 सदस्यीय कमिटीमध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकर, ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आपण जे डिबेट बघतो तसे